नारायण नारायण। श्रीराम समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्तादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जलाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मुराले शुभाशुभ पाता भावना रामधाली निषुधिनी गुरुराया उन्मनी धूपाली श्रीराम समर्थे। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपादा मंत्रमूलं गुरुवाक्यं मुक्तिमूलं गुरुकृपा। ವಂದಿಸುವೆನಾ ಸದ್ಗುರು ಶಾಂತನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಕರುಣಾ ಸಾಗರನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಭಕ್ತ ರಕ್ಷಕನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಭಾವುರಾಜ ಶಿಷ್ಯನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಶ್ರೀಗಿರಿಮಲ್ಲೇಶ್ವರನ ವಂದಿಸುವೆನಾ ಶ್ರೀ ಶಿವಪ್ರಭು ಗುರುದೇವರನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಇಂಚಿಗಿರಿ ನಿವಾಸರನ್ ದೇವದೇವನನ್ನು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಅಧ್ಯಾಯ ಪಾಠವಾ ओव्याधुनसे कर्म संन्यास योगो नाम निरूपणम् वाचनास प्रारंभ करतो महाराज। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। अर्जुन उवाच मग पातु श्रीकृष्णात म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणे विचारूपे। मागा सकळ कर्माचा संन्यासू
तुम्हीच निरूपिला होता बहुवसो, तरी कर्मयोगी केवी अतिरसो, तुम्हीच निरूपिला. ऐसे व्यर्थ हे बोलता, आम्हा नेणतयांच्या चित्ता. आपुले चाडे श्री अनंता, हम उमजू नोहे. ऐके एक सारा ते बोलिले, तरी एकनिष्ठचे बोलिले. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागे तुमते, म्या रावळासी विनविले होते. जे हा परमार्थो ध्वनिते न बोलावा. तरी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलो देखावा. सांगे दुई माझी बरवा, मार्गो कवना. जो परिमाणांच्या निर्वाळा, अतुंबतू हे फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा साव्यांची. जैसे निद्रेचे सुख मोडे, आणि मार्गोत्तरी भूसाळ सांडे. तैसे शोकास नावा संगडे सोपे होये. येडे अर्जुनाची निबोले, देव मनी रिझले. मग होईल ऐके म्हणतले, संतोष होनिया. देखा कामुडेन ऐसी माये, सदैवा जया होये. लो चंद्रुही परिलाये खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्नेची वार्ता. काय क्षीरापी दूध भाता, जेजेची नाम. तैसा अवतारांची पुरुषा, श्री कृष्णा आमले जडिया सुभटा. का सर्व सुखांच्या वसवटा, तोची नोहावा. एक
चमत्कारो कायसा गोसावे श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुल्या सवेशा मागावयांकी म्हणून अर्जुने म्हणतले ते हंसोने गेले धिरले तेच सांगीन बोलले काय कृष्णे श्री भगवान वाच तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास येऊ विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती तरी जाणे नेना सकला हा कर्मयोग पीर भोसा जैसी नाम स्त्रिया बाळा तोय तरणे तैसे सारा सार पाहिजे तरी सुपावे हाची देखीजे येणे संन्यास फळ लागिले अनायासी आता याची लागी सांगेन तुझे संन्यासियाचे चिन्ह मग सहजे अभिन्न जाणसी तू तरी गेल्याची से न करी न पावता चाड न घरी जो सुचिन्न सुळे अंतरी मेरू नैसा आणि मी माझी ऐशी आठवण विसरले त्याचे अंतःकरण पाता तो संन्यासी जाण निरंतरे आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतरे जो मने ऐसा झाला सांगे तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडिते आता हृदयादी कागवे ते काही न लगे जावे जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणूनी देखे अग्नि विझून जाये मग जे राखोंडे केवळ होये
ते कापुसे घेवसुये जिया परी तैसा असते नि उपाधी ना कळजे तो कर्म बंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही म्हणून कल्पना जै सांडे तेची गा संन्यासू घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू ये नवे तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योग संस्था जानती केवे सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न एरवे दीपा प्रतीकाय आनान प्रकाशु आहाती पै सामे कहे के अनुभवे जी देखिजे तत्व आगावे ते दोई ते ऐक्य भावे मानती गा आणि सांख्यी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोरी ते सहजे या परी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखी जो तयासीची जगी पावले आपण ते तेडेची देखिले जया सांख्य योग जाणवले वेदे वीण जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखीच्या नेमता वैरा पावी येरा योग स्थिती जया सांडे तो वायांची गा हव्यासी पडे परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची जेणे भ्रांती पासून हरितले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया
तैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोने काढले जयाचे मनाचे चैतन्य झाले तेने एक देशी परिव्यापिले लोकत्रय आता कर्त कर्म करावे हे गुंतले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो जो पाहता तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे जे पाहता तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे ऐसे तनु त्यागे विण अमुक्तीचे गुण दिसते संपूर्ण योगयुक्ता एरवी आणि कांची परी तो एक शरीरी अशेषाही व्यापारी कर्तृत्व दिसे तोही नेत्री पाहे श्रवणे ऐकतू आहे परी ते तिच्या सर्वता नोये नवल देखी स्पर्शाशी तरी जाणे परिमळो सेवी घ्राणे अवसरोचिता बोलणे तयारी आखी आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहारी निद्रेची अवसरी निद्रे सुखे आकुलीने छास्वये तो हिरा चालतो दिसे पै सकळ कर्मायसे रोहाटे किर हे सांगू काय ऐकैक देखे श्वासोश्वासाधिक आणि निमिषोन्निमिष आधी करुणी पार्थात याचे ठाई हे आघवेची आती भारी परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे
जय भ्रांति से जे सुतला ते प्रसन्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदय चोईला म्हणून या आता अधिष्ठान संगती अशेषी इंद्रिये वृत्ती आपल्या हाती वर्तता हाती दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे ते कर्मजात जैसे योगयुक्ता तो कर्मे करे सकळे परे कर्म बंधा नाकळे जैसे न संपे जळे जळे पद्म पत्रे देखे बुद्धीचे भाषा नेणिजे मनाचा अंकुर निजळे ऐसा व्यापार जो बोलिले शारीरुगा हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टी जैसी योगी कर्म करती तैसी केवळातनो मग पंचभौतिक संचली जीवा शरीरी असे निधेने तेथे मनसी राहते ऐकले स्वप्ने जेवे नवलायके धनुर्धरा कैसा वासनेच्या संसारा देहा हो देवी उजगरा परी सुख दुःखी भोगी इंद्रियाच्या गावी नेणे दे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ उदा म्हणजे मानसांच्या योगी तोही करती परी कर्मे तेन बांधिलती जे शाणिलिया आहे संगती अहंभावाची स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दो बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे वीण जे जे काही करण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धी जे कर्म निरुते ओळख अर्जुनाते परी हरी म्हणे हरी
हे बुद्धी दुरे करुणी कर्मा करती चित्त देऊने परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीचे ठाऊन धे तया अहंकाराची सेवी तया अंतःकराची सेची नाही म्हणून कर्म करता पाहि चुकाळले अगा करतेने वीण कर्म ते चिते नैष्कर्म्य हे जाणते सुवर्ण गुरु गम्यजी आता शांता सारखे घडते साडी तारे पातते जे बोलणे बोला परवते बोलवले एक इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे तांगू तया पाशी हाती लागू परिसावया हा असो अति प्रसंगो न सांडिपा कथा लायो होईल श्लोक संगाती भंगो म्हणून या जे मना आकरिता कुवाडे घावुशिती बुद्धी नातुडे ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझे जे शब्दातीत स्वभावे ते बोलेचे जरी पावे तरी आणखी काय करावे कथा सांगे आती विशेष श्रोत्यांचा जाणून दास निवृत्तीच्या मणे संवाद दोघांचा परिशोन परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्हे पुरते सांगेन तुझे निरूपे चित्त दे तरी आत्मयोगी कथिला जो कर्म फळाची विटला तो घरी निघूने वरिला शांती जगी येनो कर्म बंदे किरीटी अविलासिया घांटी कळसला खुंटी फळ भोगांच्या जैसा फळाचे आवे जैसे कर्म करी आगवे मग न केलीची येणे भावे उपेक्षी जो
जया तडे वासू पाहे ते मुक्ती सुखाची सृष्टी होई तो म्हणे तेच रागे महाबोधो नवद्वारे देही तो असतचे परी नाही करी तुची न करी काहे फल त्यागी जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारो परितोतीरति विस्तारो त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणते तरी कवणे कर्मे न सिंते जी हातू पावे न लिंपे उदास वृत्तीच्या योग निद्रा करी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे जळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कवणाच्या काही नोहे जगती होय जाय तो शुद्धी न नेणे पाप पुण्याचे अशेष पाशीचे असूत न देखे आणि साखी होऊ न थके एरी गोटी कायसे पै मूर्तीचे मेळे तो मूर्तीची होऊन खेळे परी अमूर्तपण न मेळे दारुयाचे तो सूर्य पाळे संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पांडू कुमरा ते अज्ञान दे समूळ तुटे ते भ्रांतीचे घमैशेरी फुटे मग अकर्तव्यवत प्रगटे मग ईश्वराची एक ईश्वरू एक अकर्ता ऐसे नाचले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदिची आहे ऐसे विवेके उलो चित्ती तयासी भेदू कैसा त्रिजगती देखे आपल्या प्रतीती जगची मुक्त ऐसे विवेक उलो चित्ती तयासी भेदू कैची त्रिजगती देखे आपल्या प्रतीती जगची मुक्त
जैसी पूर्व दिशेच्या राहुळी उदया एकांची सूर्य दिवाळी की येली दिशा तेची काळी काळीमा नाही बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय अहर्निशी बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया दिवसती आले तयासे समता दृष्टी बोले विशेषु काही एक आपणाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलो येथ परी दैव दैसे कौतिके काहीच दैन्य न देखे का विवेकु आरोळके भ्रांती ते देवी ना तरी अंधकाराची वाणी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सुए न देखे स्वप्ने अमृत नायक कानी मृत्यु कथा हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा भूति भेदु नेनति तैसा ज्ञानी ते मगा मशिकुहा गजू की शुकुजुहा द्विजू पहिले तरवा आत्मजू हे उरलेखी ना तरी हे धेनु हे श्वान ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे अशोकैचे स्वप्न जगातया एक भेदू तरी की देखावा जरी अहम भावा उरला हुआवा तो आधीच नाही आगवा आता विषमू काही म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जी विशेषंगु न सांडिता इंद्रियाते न दंडिता परिभोगिली निसंगता कामने वीणे जी लोकांचे आधारे
लौकिकीची व्यापारे परिसाणी दे सुरे लौकिकू हे जैसा जना माझी खेचरो असुतती जना नोई गोचरो तैसा शरीरी तो परी संसारो निळके तयाची हे असो पवनेचे निमेळे जैसे जळाचे जळ लोळे ते आपण एक म्हणती वेगळे कल्लोळ जैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मची कुसाचे मन साम्य असे जयाचे सर्वत्र गा ऐसे समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षण आहे अर्जुना संपेक्षी सांगीन पाहे अच्युत म्हणे श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा कोरा 100 वाचून झाले पुंडलिक वरदान